नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव सुवर्णा पंढरनाथ धामणे, केटीएचएम कॉलेज, नाशिक, राज्यशास्त्र विभाग. केटीएचएम ई लर्निंगमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या व्याख्यानात आपण पी-जीसाठी पी-जीच्या प्रथम वर्गासाठी जो मानवी हक्क हा विषय आहे, त्या विषयाचा अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला या विषयाच्या अनुषंगाने एक संदर्भ यादी मी आपल्याला इथे दिलेली आहे. त्याचा आपण अभ्यास करू शकता. याशिवाय या विषयाच्या संदर्भात आपल्याला पुणे वेबसाईटवर सुद्धा पुस्तकं पी-डी-एफ स्वरूपामध्ये उपलब्ध होते. या विषयामध्ये आपल्याला मानवी मूल्य हे मानवी हक्कांच्या कोनातून कसे महत्त्वाचे आहेत ते जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे आजच्या घटकामध्ये आपण मानवी मूल्य हा विषय अभ्यासणार आहोत. सुरुवातीला या विषयाच्या संदर्भामध्ये थोडक्यात जाणून घेऊया. सर्व वर्गांच्या म्हणजे जे पी-जी वर्ग आहेत त्यांच्या प्रथम वर्षासाठी हा विषय अनिवार्य आहे. या विषयामध्ये प्रथम वर्षाचं जे पहिलं सेमिस्टर आहे त्यासाठी 25 गुण आणि दुसरं सेमिस्टर जे आहे त्यासाठी 25 गुण अशा पद्धतीने या दोन्हीही परीक्षा अनिवार्य करण्यात आलेल्या आहेत. तर चला तर मग आपण सुरुवात करूया आपल्या पहिल्या टॉपिकला, जो आहे मानवी मूल्य. मानवी मूल्य शिकताना आज आपण मानवी मूल्य म्हणजे काय त्याची व्याख्या बघणार आहोत, त्याची ओळख करून घेणार आहोत आणि त्यासोबतच या मानवी मूल्यांचं महत्त्व काय आहे आणि मूलभूत मूल्य कोणती आहेत ती जाणून घेणार आहोत. आपल्या पहिल्या टॉपिकमध्ये आपण मानवी मूल्य याचा अर्थ जाणून घेऊया आणि त्याच्या काही व्याख्या देखील बघूयात. सुरुवातीला बघा, ही जी मानवी मूल्य आहेत ही शिकताना आपल्याला जाणवेल की मानवी मूल्य आणि मानवाधिकार यांचा परस्पर संबंध काय आहे. म्हणजे एक प्रकारे त्याचं स्पष्टीकरण आपल्याला करता येईल. याशिवाय समाजामध्ये ही मानवी मूल्य किती गरजेची आहेत ते देखील जाणून घेता येईल. मग मानवी मूल्यांच्या व्याख्यांमध्ये प्रथम व्याख्या आहे की मानवी मूल्य म्हणजे काय, तर मानवी जीवनाचे असे नैतिक शिक्षण ज्यातून व्यक्ती म्हणून कोणत्या परिस्थितीत कसं वागायचं याचं आपल्याला शिकवण मिळते. अतिशय सोप्या स्वरूपामध्ये व्यक्तीने कशा पद्धतीचं आचरण करावं, वर्तणूक करावं हे त्याच्या परिस्थितीनुसार ठरत असतं आणि त्याच्यानुसारच तो त्या गोष्टीला नैतिक किंवा अनैतिक मानत असतो. दुसरी व्याख्या याच्यामध्ये आहे की मानवी मूल्य ही व्यक्तिपरत्वे बदलतात आणि त्यामुळे त्यांचा संबंध उद्दिष्टांशी नाही तर भावनांशी आहे. म्हणजे आपण भलेही आपलं ध्येय साध्य करत असू, पण ते ध्येय साध्य करताना आपण जे काही मार्ग अवलंबलेले असतील किंवा ज्या काही कृती आपण करतो आहोत त्यांचं आपण नेहमीच समर्थन करतो आणि ही गोष्ट भावनिक पातळीवर जास्त बघितली जाते. तिसरी व्याख्या याच्यामध्ये आहे की मानवी मूल्य अशी प्रवृत्ती आहे त्यात मानवी जीवन ही मानसिक विकासाची प्रक्रिया याचा स्वीकार करत असते. तुम्ही काय विचार करता आहात, तुमची काही तत्व आहेत, तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून त्या परिस्थितीकडे किंवा त्या घटनेकडे बघत आहात, हे सगळं तुमच्या मूल्यांच्या अनुषंगाने ठरत असतं. म्हणजे एक प्रकारे आपला मानसिक विकासच त्या मूलभूत मूल्यांच्या किंवा मानवी मूल्यांच्या माध्यमातून होत असतात आणि त्याच्यामुळेच सामाजिक पातळीवर व्यक्ती काय विचार करतो यासाठी मानवी मूल्य तपासून बघणं गरजेचं आहे. मानवी मूल्य तपासताना आपण सुरुवातीला त्याची एक पार्श्वभूमी कशा स्वरूपाची आहे ती बघून घेऊया. आणि ही पार्श्वभूमी आपण तपासणार आहोत निसर्गावस्था व सामाजिक व्यवस्था. आता निसर्गावस्था जी आहे ती नैसर्गिक आहे आणि सामाजिक व्यवस्था अनैसर्गिक आहे, म्हणजेच मानवनिर्मित आहे. आणि त्याच्यामुळे या दोन्हीही स्थितीमध्ये व्यक्तीचं जीवन वेगवेगळ्या स्वरूपाचं होतं. निसर्गावस्थेतून सामाजिक व्यवस्थेमध्ये येताना व्यक्तीने स्वतःसाठी किंवा स्वतःच्या विकासासाठी जे काही बदल घडवून आणले किंवा जे काही नियम किंवा जे काही मूल्य त्यांनी स्वीकारली त्या अनुषंगाने ही पार्श्वभूमी तयार झालेली आहे. तर एक व्यक्ती म्हणून आपलं काम काय आहे, तर स्वतःच्या इच्छापूर्तींना महत्त्व देणं. म्हणजे व्यक्ती सतत स्वतःच्या मानसिक, शारीरिक शक्तीचा वापर जो आहे, तो स्वतःची इच्छापूर्ती करण्यासाठी करत असतो आणि स्वतःच्या विवेकबुद्धीचा वापर करून तो स्वतःचा विकास साध्य करण्याचा प्रयत्न करत असतो. मग हे करत असताना व्यक्तीला या गोष्टी सहजासहजी प्राप्त होत नाही. तर त्याला नेहमीच जीवन संघर्षाच्या स्वरूपामध्ये वावरावं लागतं. आता हा जीवन संघर्ष जो आहे, तो आपण 3 पातळ्यांवर तपासून बघू शकतो. पहिलं म्हणजे सामान्य व्यक्ती म्हणून आपल्या सगळ्यांच्या काही समान अपेक्षा असतील, तर त्याच्यामध्ये स्पर्धा होते.
म्हणजे साहजिकच आपण काय करतो, की दुसऱ्या व्यक्तीला स्वतःची स्पर्धक मानतो. आणि तिसरी पातळी, की समाजामध्ये वावरताना प्रतिष्ठेसाठी, आदर प्राप्त करण्यासाठी किंवा समाजामध्ये प्रभाव निर्माण करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत असतो. म्हणजे या तिन्ही पातळ्यावर व्यक्ती जी आहे, ती संघर्ष स्वरूपामध्ये वावरत असते. आणि याच्यामुळेच मानवी जीवनस्थितीचा जेव्हा आपण अंदाज घेतो, तेव्हा कळेल, की निसर्ग अवस्थेमध्ये विज्ञान, संस्कृती, कला यासारख्या गोष्टींचा अभाव होता. मनुष्य एकाकी होता. त्या ठिकाणी मनुष्याला असे काही नियम नव्हते. बळी तोप कान पिळी अशा प्रकारची तिथे परिस्थिती होती. पण या उलट जेव्हा समाज व्यवस्था निर्माण झाली, राज्य निर्मिती झाली, कायद्यांची निर्मिती झाली आणि त्या माध्यमातून व्यक्तीवर सामाजिक नियंत्रण प्रस्थापित झालं. असे काही नियम किंवा अशी काही मूल्य प्रस्थापित केली गेली, त्या माध्यमातून व्यक्तीच्या आचरणाला नियंत्रित केलं गेलं. म्हणजे मानवी जीवनाची जी स्थिती आहे, ती समाज व्यवस्थेमध्ये आपल्याला सुधारलेली दिसून येते. आणि याच्यामध्ये केंद्रीभूत घटक आहे स्वातंत्र्य. म्हणजे मनुष्याने स्वतःसाठी जे काही केलेलं आहे आजपर्यंत, त्याचा केंद्र भाग काय आहे, की स्वातंत्र्य. व्यक्ती विकासाचा हक्क, व्यक्ती विकासाची संधी. मग स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय? तर इतरांनी त्या व्यक्तीसाठी जो काही अडथळा ते करू शकतात, त्या अडथळ्यांचा अभाव किंवा जी काही बंधनं त्याच्यावर लादू शकतात, त्या बंधनांचा अभाव. आणि हा अभाव असेल तरच व्यक्ती स्वतःचा स्वतःचा विकास जो आहे, तो साध्य करू शकते. म्हणजे अशा स्थितीमध्ये आपण बघितलं तर मनुष्य हा निसर्गावस्थेमध्ये एकाकी होता. तिथे त्याचं एक दुबळ्यांना जगण्याची तिथे संधी नव्हती, शांतता नव्हती. त्याच्या उलट समाज व्यवस्थेमध्ये त्याने स्वतःसाठी शांत, सुव्यवस्थित आणि सुरक्षित असा समाज निर्माण केला, जिथे त्याच्या स्वातंत्र्याचं जतन केलं जाईल आणि तिथे तो स्वतःचा विकास सुद्धा साध्य करू शकेल. अशा पद्धतीने निसर्गावस्थेपासून ते समाज व्यवस्थेपर्यंत मानवी मूल्यांची एक पार्श्वभूमी तयार झालेली आपल्याला दिसून येते. मग ही पार्श्वभूमी तयार झाल्यानंतर मानवी मूल्यांचे आपल्याला काही प्रकार इथे बघता येतील. ज्याचा आधार आपण बघू शकतो, की कशा पद्धतीने वेगवेगळी मूल्य ही मनुष्य विकासासाठी किंवा मनुष्याला जगण्यासाठी त्याला मार्गदर्शन करीत असतात. त्याच्यामध्ये समाज मूल्य आहेत, वैश्विक मूल्य आहेत, परिस्थितीजन्य मूल्य आहेत आणि धार्मिक मूल्य देखील आहेत. यातली काही थोडक्यातच ही मूल्य मी तुम्हाला विश्लेषित करणार आहे. सुरुवातीला आपण पहिलं मूल्य बघणार आहोत, ते म्हणजे समाजमूल्य. आता समाजामध्ये अशी कोणती मूल्य आहेत, की ज्यामध्ये सगळी जी व्यवस्था आहे, ती आपली काम करते. माणूस किंवा त्यांचे जे परस्पर संबंध आहेत, ते या माध्यमातनं एक प्रकारे त्यांना आकार मिळत असतो. तर त्याच्यामध्ये पहिलं मूल्य आपल्याला दिसेल दया आणि स्पर्धा. आता दया आणि स्पर्धेच्या बाबतीत बघा, ही दोन्ही मूल्य समाजाच्या दृष्टिकोनातून कशी आवश्यक आहे. ज्या समाजामध्ये आपण राहतो, त्या समाजाचा एक जीवन संघर्ष म्हणून मनुष्य जेव्हा जगत असतो, तेव्हा तिथे आपल्याला त्याची एक समान अपेक्षा दिसते. त्या समान अपेक्षेसाठी संघर्ष दिसतो, स्पर्धा दिसते किंवा प्रतिष्ठेसाठी सुद्धा तो प्रयत्न करत असतो. मग हे सगळं करताना तो समाजातल्या दुसऱ्या व्यक्तीसोबत काय करतोय? स्पर्धा करतोय. पण आता ही स्पर्धा करताना ती टोकाची असता कामा नये. तिचा मार्ग चुकीचा असता कामा नये. कारण समाजाची निर्मितीच कशासाठी झालेली आहे? शांतता आणि सुव्यवस्थेसाठी. आणि या समाजामध्ये आपल्याला संघर्षप्रवण वातावरण कमी करायचं असेल, तर आपल्याला स्पर्धेसोबतच दयेची भावना सुद्धा राखावी लागणार आहे. जे मुळात समाजामध्ये स्पर्धा असावी, पण ती सकारात्मक स्वरूपाची असावी. स्पर्धा ही व्यक्तीला दर्जेदार बनवते आणि मग समाजाचा होणारा विकास सुद्धा तितकाच दर्जेदार असतो. पण हे सगळं करताना जर त्या व्यक्तीमध्ये दयेची भावना असेल, तर साहजिकच आपल्या या पृथ्वी तलावर निसर्ग, प्राणी, इतर जे काही सजीव मात्र आहे, त्यांच्याविषयी आपण ती भावना राखू शकतो. आजच्या आधुनिक काळामध्ये वैश्विक संकटं उभी राहिलेली आहेत. जागतिक तापमान वाढ झालेली आहे, हिंसेचं प्रमाण वाढलेलं आहे. एव्हाना प्राणीमात्रांवर सुद्धा संकट कोसळलेलं आहे. आणि या गोष्टी का निर्माण झालेल्या आहेत? मनुष्याच्या बाबतीत म्हणाल तर गरिबी आहे, बेकारी आहे, उपासमारी आहे, आर्थिक विषमता आहे, यासारख्या सुद्धा समस्या निर्माण झालेल्या आहेत. कारण समाजाची आजची स्थिती ही फक्त स्पर्धात्मक स्वरूपाची आहे. दयेची भावना तिथे कुठेही आपल्याला दिसत नाही. दुसरं मूल्य आपल्याला त्यामध्ये बघता येईल समानता आणि पात्रता. समाज हा विषमता आणि भेदभावांनी भरलेला नसावा. ॲक्चुअली तो आत्ताच्या वास्तविक स्थितीनुसार बघितलं तर आहेतच. आपल्याला तो भेदभाव, विषमता ती टाळता येत नाही.
पण समाजामध्ये जर समानता प्रस्थापित करायची असेल, तर तिथे आपल्याला प्रत्येक व्यक्तीला त्याचा अधिकार द्यावा लागेल आणि हा अधिकार देताना आपल्याला त्याच्या पात्रतेची संधी किंवा त्याच्या दर्जाची जी संधी आहे, त्यानुसार त्याला तो हक्क मिळवून द्यावा लागेल. बघा, समानतेचा अर्थ म्हणजे एकसारखेपणा नाही. सगळ्यांना आपल्याला इथे समान पातळीवर आणायचं नाही. तर दर्जाचा अर्थ फक्त एवढाच आहे, की आपल्याला मुळात सगळ्यांना त्यांच्या पात्रतेनुसार अशी संधी उपलब्ध करून द्यायची आहे, की ज्या माध्यमातून तो विकास साध्य करू शकेल. म्हणजे आपल्याला समानता राखताना पात्रतेची सुद्धा एक संतुलन बनवावं तिथे लागणार आहे. त्यानंतर पुढचं मूल्य त्यामध्ये आपण बघणार आहोत वैश्विक मूल्य. आता वैश्विक मूल्य म्हणजे काय? जे जागतिक आहेत आणि जे जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तर सर्वमान्य आहे. मग याच्यामध्ये सर्वप्रथम समानता आहे, प्रामाणिकपणा आहे. जसं आपण सुरुवातीच्या समाज मूल्यामध्ये बघतो, की कोणत्याही समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीला जर त्याचा अधिकार प्राप्त करून द्यायचा असेल, तर समानतेचं तत्व पाळलं गेलं पाहिजे. आणि यासाठी व्यक्ती आचरणामध्ये, समाज आचरणामध्ये प्रामाणिकपणा असणं खूप गरजेचं आहे. दुसरा त्यामध्ये भाग येतो, की सत्य, विश्वास, शिस्त आणि योग्यता. म्हणजे स्वतःची पात्रता जेव्हा आपण समाजामध्ये समोर ठेवतो, तर अशा वेळी आपल्याला काही व्हॅल्यूज तिथे राखून ठेवायचे आहेत. स्वतःला आपल्याला सत्य, विश्वास, शिस्त आणि योग्यता यानुसार स्वतःचं व्यक्तिमत्व जे आहे, ते आपल्याला विकसित करायचं आहे. आणि यात शेवटचा भाग येतो, की दुसऱ्या व्यक्तींसोबत वागताना, समाजामध्ये वावरताना प्रेम, शांती, न्याय, दया या मूल्यांना महत्त्व द्यावं लागणार आहे. जगाच्या पाठीवर स्पर्धा असणारच आहे, पण ती सकारात्मक असावी. ज्याच्याने समाजाचा आणि व्यक्तीचा दर्जा वाढणार आहे. आणि त्या गोष्टी आपल्याला साध्य करताना इतरही ज्या काही समस्या आहेत, जसं मगाशी सांगितलं मी, की हिंसा आहे, वैश्विक संकटं उभी राहिलेली आहेत, पर्यावरणाचे प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि या समस्या आपण केव्हा सोडवू शकतो? जेव्हा विविध समाजांमध्ये सहकार्याची भावना निर्माण होईल. स्पर्धात्मक गोष्ट सकारात्मक बाजूवर ठेवून आपल्याला सहकार्य प्रस्थापित करणं इथे अपेक्षित आहे आणि हे सहकार्य अपेक्षित जोपर्यंत आपण साध्य करू शकणार नाही, तोपर्यंत या समस्या पण आपण सोडवू शकत नाही. म्हणजे जागतिक पातळीवर वैश्विक मूल्य जी आहे, ती आत्मसात करणं फारच गरजेचं आहे आणि त्याशिवाय आपण मानवी हक्कांना सुद्धा योग्य न्याय देऊ शकत नाही. यानंतर पुढची मूल्य आहेत परिस्थितीजन्य मूल्य. आता परिस्थितीजन्य मूल्य जी आहेत, ती मी थोडी 3 टप्प्यांमध्ये त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. तर पहिल्या टप्प्यांमध्ये बघा काय आहे? लिंगभेद. आजही आपल्या समाजामध्ये स्त्री-पुरुष भेदभाव आहे. तिला दुय्यम स्थान दिलं जातं. तिच्या आचरणाचे मापदंड जे आहेत, ते ठरवले गेलेले आहेत. वेशभूषा कशी असावी, तिचं आचरण कसं असावं, तिचं काम काय असावं, हे ठरवलं गेलेलं आहे. हे आजही समाजामध्ये स्त्री-पुरुष यांची जी काही शारीरिक आणि मानसिक जडणघडण होते, ती भेदभावात्मक स्वरूपाची आहे. परिणामी स्त्रीला प्रजोत्पादन, गर्भधारणा, मातृत्व या चौकटीमध्ये आजही अडकवलं जातं. निसर्गाशी तिची तुलना केली जाते. तिची जी काही भावना आहे, त्याच्यामध्ये ती कमकुवत असते, रडकी असते, भावनिक असते, अशा स्वरूपाची विशेषणं तिला लावली जातात. आणि मग या आधारावर तिला आरोग्याचा, शिक्षणाचा, संपत्तीचा असे विविध प्रकारचे हक्क सुद्धा नाकारले जातात. एव्हाना तिला निर्बुद्ध समजलं जातं आणि त्यामुळे तिला हक्कांची काय गरज आहे? याच्याही पुढे जाऊन तिच्याकडनं स्त्रीभ्रूण हत्येच्या मार्गातून तिचा जगण्याचा हक्क सुद्धा हिरावला जातो. म्हणजे अशा वेळी आपल्याला लक्षात येईल, की स्त्री जी आहे, या स्त्रीला इतकं दुय्यम स्थान दिलं गेलं आहे, की तिला निर्णय क्षमतेमध्ये संधी सुद्धा मिळत नाही. आजही सर्रास भारतामध्ये मुलींचे बालविवाह करून टाकले जातात. त्यामुळे तिला कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्याचा अधिकार राहत नाही. दुसरी व्यवस्था आहे विवाह संस्था. आता आपल्या देशामध्ये विवाह संस्था म्हटलं तर एखादा जोडीदार निवडावा आणि आयुष्यभर त्याच्यासोबत राहावं, अशा स्वरूपाची ही धारणा आहे. मग याच्यामध्ये विविध संकल्पना आपल्याला बघायला मिळतील. लव्ह मॅरेज आहे, अरेंज मॅरेज आहेत, काडीमोड आहे, तलाक आहे, अशा वेगवेगळ्या धारणा आपल्याला आपल्या विवाह संस्थेत बघायला मिळतात. यापुढे जाऊन बघा, की आपल्या व्यवस्थेत आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह सुद्धा होतात. मात्र आजही कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर त्यांना मान्यता मिळवण्यासाठी अडचणी येतात. मुळातच अशा पद्धतीचे विवाह जर झाले, तर आजही ऑनर किलिंगच्या नावाखाली म्हणजे प्रतिष्ठेसाठी त्या मुला-मुलींना ठार केलं जातं. म्हणजे विवाह संस्था कोणासोबत राहावं तेही आयुष्यभर, तर हे ठरवण्याचा अधिकार त्या मुलीला किंवा त्या मुलाला न राहता समाजामध्ये जात, धर्म, वर्ग, श्रीमंत, गरीब या पद्धतीच्या आधारावर ते सगळं
ठरवलं जातं. म्हणजे त्याचाही प्रभाव तिथे पडताना दिसून येतो. त्यानंतरचा भाग आहे हिंसा आणि अहिंसा. आता महात्मा गांधींनी अहिंसेला आपल्या व्यवस्थेमध्ये किती महत्त्व दिलेलं आहे, हे आपण जाणूनच आहोत. पण तरीही या दोघांमध्ये जेव्हा आपण तुलना करतो, तर आजही हिंसेचं प्रमाण हे दहशतवाद, नक्षलवाद, जातीवाद, धर्मवाद, आंदोलन किंवा एक म्हणतो ना व्यक्तींच्या मानसिकतेमध्ये एक हिंसेची प्रवृत्ती जी आहे, ती आजच्या स्थितीत वाढायला लागलेली आहे. आणि हे परिस्थितीजन्य आहे. परिस्थितीमध्ये त्याला जो काही अनुभव येतो, जी काही वागणूक मिळते, त्याच्या आधारावर व्यक्तीची ती मूल्य जी आहेत, ती ठरवली जातात, की तो अहिंसेच्या मार्गाने जाण्याऐवजी हिंसेचा मार्ग स्वीकारतो. त्याच्यानंतर आस्तिक व नास्तिक सारख्या संकल्पना सुद्धा आपल्या व्यवस्थेमध्ये आहेत. देवाला मानणारा, देवाला श्रद्धा ठेवणारा आस्तिक असतो. तर परिस्थितीमुळे देवाला नाकारणारा किंवा देवापासून दूर जाणारा नास्तिक सुद्धा आपल्या समाजामध्ये आपल्याला दिसून येतो. तिसरा टप्पा येतो वर्ग दर्जा. आता शिक्षण, गुणवत्ता, कौशल्य, कार्यक्षमता या आधारावर वर्गांची निर्मिती होत असते. म्हणजे हे वर्ग जे आहेत, हे वर्ग एकमेकांमध्ये जसं सहकार्य ठेवतात, तसंच संघर्ष पण ठेवतात आणि जेव्हा नैतिकतेचा, चांगुलपणाचा आपण विचार करतो, तर हा विचार करताना सुद्धा ते वर्ग हितसंबंधांच्याच अनुषंगाने त्याचा विचार करत असतात आणि त्यामुळे वर्ग स्थितीचा एक आढावा बघितला, तर व्यक्तीचं राहणीमान त्याच्यामुळे प्रभावित होत असते. जसा त्यांचा वर्ग असेल, तसंच त्यांचं राहणीमान असेल. मग याच्यामध्ये त्यांचे आर्थिक निकष असतील, त्यांचे सामाजिक निकष असतील किंवा त्यांचे राजकीय निकष असतील. जातीचा प्रभाव बघितला, तर आजही जात आपल्या सामाजिक अ, व्यवस्थेचा एक अविभाज्य घटक आहे. जात आपल्या अंगवळणी इतकी पडलेली आहे, की आपल्याला तो आपला एक भावनिक भाग वाटतो. आपण त्याच्यापासून स्वतःला वेगळं करू शकत नाही. आजही जातीच्या नावाखाली विषमता मोठ्या प्रमाणात आहे. आजही अनुसूचित जाती जमातींवर म्हणा किंवा दुर्बलांवर म्हणा, अन्याय अत्याचार होताना दिसून येतात आणि तो आपला एक मूल्याचा भाग आहे. आपल्याला असं वाटतं, की हे असं व्हायला पाहिजे किंवा असं वर्षानुवर्षे होत आहे, तर इथूनही पुढे ते व्हायला पाहिजे, अशी मानसिकता असणारे सुद्धा लोकं आजही या आधुनिक भारतामध्ये आहेत. त्यामुळेच आपल्या व्यवस्थेमध्ये समता प्रस्थापित करण्याच्या अनुषंगाने आरक्षण जे आहे ते कायदेशीर करण्यात आलेले आहे. ज्या समता आरक्षण हे सुद्धा आपल्या समाज व्यवस्थेचं एक परिस्थितीजन्य मूल्य आहे. समाजातील विषमता कमी करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला विकासाची संधी मिळावी, तिला तिचा हक्क उपभोगता यावा म्हणूनच या आरक्षणाची निर्मिती करण्यात आलेली आहे. आरक्षण याला सकारात्मक भेदभाव म्हणून बघितलं जातं आणि त्याच्यामुळे विषमता निर्माण होत नसून समता प्रस्थापित करण्याचं ते एक साधनच आहे. तिसरा टप्पा आहे कुटुंब, शाळा आणि समाज. व्यक्ती जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत या तिन्ही टप्प्यांमध्ये वावरत असतो. कुटुंब हा एक प्रकारे म्हणजे कुटुंबाच्याच माध्यमातून समाजाची सुरुवात होत असते. मग कुटुंब ही समाजाकडे बघण्याची पहिली खिडकी आहे. या कुटुंबामध्ये तुम्हाला काय शिकवलं जातंय, तुमच्यावर काय संस्कार होत आहेत किंवा तुम्हाला काय अनुभव येत आहेत, त्या माध्यमातून तुमचं जीवन जे आहे ते प्रभावित होतं. शाळेच्या माध्यमातून सुद्धा तुमच्यावर जे काही संस्कार होतात, जे काही आपले स्टेज आहेत, प्राथमिक लेव्हल, माध्यमिक लेव्हल आणि उच्च शिक्षण अशा तिन्ही पातळ्यांवर तुम्हाला ज्या पद्धतीचं शिक्षण मिळतं, त्या पद्धतीने तुमची मूल्य पुन्हा तिथे प्रभावित होतात आणि शेवटी एक व्यावहारिक जीवन जगताना जेव्हा समाजामध्ये तुम्ही वावरतात, तेव्हा मुळात तुम्हाला काय अनुभव आले, तुम्हाला काय वागणूक मिळाली, त्यानुसार ही मूल्य प्रभावित होत असतात. पुढची मानवी मूल्य आपली आहेत. धार्मिक मूल्य. आता धार्मिक मूल्यांच्या बाबतीत म्हणाल, तर धर्माकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे, तो मूल्यांच्या अनुषंगाने प्रभावित होत असतो. म्हणजेच चांगुलपणा, पाप, पुण्य, नैतिकता, अनैतिकता याची कसोटी म्हणून आपण धर्माकडे बघत असतो. आज आपण धर्माचं पालन जे आहे, ते आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे आणि याच्याच माध्यमातून आपण सांप्रदायिक स्वरूपाच्या ज्या काही आपल्या प्रथा असतील, चालीरीती असेल, त्यांचं पालन करत असतो. ते धर्माचं पालन करताना आपण आपल्या त्या मूल्यांना किंवा त्या नियमांना आणखीन उजागर करत असतो. आपण रोजच्या जीवनामध्ये त्या पद्धतीनुसार वागत असतो. आणि दुसरं म्हणजे धार्मिक मूल्य जी आहे ती व्यक्तिसापेक्ष आहे. ती बदलतात. धर्माकडे बघण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचा एकसारखा राहत नाही. प्रत्येक वेळी आपापल्या अनुषंगाने धर्माचा अर्थ लावत असते. म्हणजे काहींसाठी धर्म हे जीवन असू शकतं, तर काहींसाठी धर्म हा जीवनाचा फक्त एक भाग असू शकतो. पुढचं मूल्य आहे पारंपरिक मूल्य. यामध्ये बघा, की आज्ञापालन आणि अनुकरण या केंद्रीभूत ही मूल्य आपल्याला दिसून येतात. ज्या समाजामध्ये आपण राहतो, त्या समाजामध्ये वडीलधारे, गुरुजन,
मोठ्यांचा आपण आदर करतो आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गाचं आपण पालन करतो किंवा त्यांनी सांगितलेल्या आज्ञांचं आपण पालन करतो. हे एक प्रकारे आपल्या जीवनाला दिशा देतात. काय वागायचं, कसं करायचं. आजही पालकांच्या माध्यमातून मुलांचं शिक्षण कसं असावं, त्यांचं करिअर कसं असावं किंवा त्यांचं भविष्य कसं असावं हे ठरवलं जातंय आणि मुलंही त्याचं आज्ञापालनाच्या स्वरूपामध्ये ती गोष्ट स्वीकारतात. आणि दुसरा भाग येतो की अनुकरण. प्रत्येक वयामध्ये तुमच्यावर प्रभाव पाडणाऱ्या व्यक्ती, प्रभाव पाडणाऱ्या व्यवस्था किंवा प्रभाव पाडणारी परिस्थिती असू शकते. त्याच्या माध्यमातून तुम्ही अनुकरण करायला शिकत असतात. म्हणजे आपलं आयुष्य 2 पातळीवर चालतं. एक तर अनुकरण करणं आणि दुसरं आज्ञापालन करणं. अशा स्वरूपामध्ये मानवी मूल्यांची ही विविध मूल्य आपण इथे बघितलेली आहेत. पुढच्या भागामध्ये आपण मानवी मूल्य यांचं महत्त्व आणि जी मूलभूत मूल्य आहेत, विद्वानांच्या माध्यमातून मांडली गेलेली त्यांचा आढावा घेणार आहोत. आणि ही मूल्य बघताना आपल्याला काय शिकायला मिळणार आहे? तर मानवजातीच्या विकासासाठी मानवी मूल्यांची आवश्यकता जी आहे, ती आपल्याला समजून घेता येईल आणि दुसरं म्हणजे समाजातील संबंधांना आकार देण्यामध्ये मानवी मूल्यांची भूमिका लक्षात घेता येईल. मानवी मूल्यांचं महत्त्व बघूया. मानवी मूल्य जी आहेत, ती तत्वज्ञानाशी संबंधित आहेत. ज्ञान, मूल्य, कारणे, मन, भाषा अशा विविध मूल्यांशी ती संबंधित असते आणि या मूल्यांच्या माध्यमातून मानवी वर्तनांना नियंत्रित केलं जातं, नियमित केलं जातं आणि म्हणूनच तत्वज्ञानाशी संबंधित या मानवी मूल्यांचा अभ्यास आपल्यासाठी आवश्यक आहे. मानवी मूल्यांच्या माध्यमातून मानवी संबंधांना आकार मिळतो. आता साहजिकच पुढे जाऊन आपण जी काही मानवी मूल्य बघणार आहोत, त्यामध्ये प्रतिष्ठा, स्वातंत्र्य, समता, न्याय, नीतितत्वे, नैतिकता, विविधतेमध्ये एकता अशी विविध मूल्य असणार आहे. आणि ही विविध मूल्य प्रत्येक व्यक्ती म्हणजे व्यक्तिपरत्वे तिला एक ज्ञान देत असते आणि त्या माध्यमातून समाजातल्या व्यक्तींमधल्या संबंधांना सुद्धा त्या माध्यमातून आकार जो आहे तो प्राप्त होत असतो. जे एक प्रकारे व्यक्तीमधील संबंधांचं नियमन करणं हे मानवी मूल्यांचं कार्य आहे. ज्या समाजात आपण राहतो आहोत तिथे सहकार्य आणि स्पर्धा किंवा संघर्ष या दोन्हीही गोष्टी आपल्याला जाणवतात. मग संघर्षाची स्थिती राहू नये किंवा संघर्षाच्या स्थितीला नियंत्रित करण्याच्या अनुषंगाने व्यक्तींमधील संबंध कसे असावेत हे मूल्यांच्या माध्यमातून नियमित केले जातात आणि मग त्या आधारावर संघर्षमुक्त समाजाची स्थापना करणं आपल्याला आवश्यक वाटतं. आता समाजामध्ये व्यक्तिपरत्वे मानवी मूल्य बदलतात. पण हा बदल एवढा नसावा, की ज्याच्यामुळे संघर्षाची स्थिती निर्माण होईल. हा बदल पुसट असलेला बरा असतो किंवा कमी असलेला बरा आहे. ज्याच्यामुळे संघर्षाची स्थिती समाजामध्ये कमी निर्माण होईल आणि याच्यामध्ये जे मुख्य कार्य असणार आहे ते कायद्याचं असणार आहे. कायदा जो आहे तो या संघर्षमुक्त समाजाची स्थापना करण्यामध्ये, शांती सुरक्षित समाज स्थापन करण्यामध्ये आणि मानवी विकासासाठी त्याच्या वर्तनाला नियमित करण्याच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण आहे. कायदा काय करतो? तर विश्लेषणात्मक अनुषंगाने मनुष्यांचे अभ्यासाच्या दृष्टिकोनातनं जे काही आवश्यक साधनं आहे, त्यांचा एकत्रित समावेश करतो. त्याच्यामुळे आपल्याला विविध मूल्यांना विश्लेषित पण करता येतं आणि सोबतच समाजातल्या मानवी संबंधांना सुद्धा तिथे आकार कसा दिला जातो, त्याचे एक कमाल मापदंड जे आहेत, त्याचे जे परिणाम आहेत, ते सुद्धा तिथे आपल्याला मांडता येतात. म्हणजे एक मानवी मन विकसित करण्याचं काम जे आहे, ते कायद्याच्या माध्यमातनं केलं जातं आणि म्हणूनच मानवी मूल्यांच्या महत्त्वाच्या ज्या बाबी आहेत, त्याच्यामध्ये कायद्याचं कार्य सगळ्यात जास्त महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर बघा, की मानवी मूल्य जे आहेत, ते मानवी अधिकाराशी संबंधित आहे. आता अधिकाराची जी संकल्पना आहे, ती प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत विकसित झालेली आहे आणि याच्यामध्ये त्यांचा जो काही विकास आहे, तो मूल्यांच्या अवतीभोवती आपल्याला फिरताना दिसतो. म्हणजे अनेक मूल्य आपण जी काही स्वीकारलेली आहे, त्या आधारावर व्यक्तीसाठी अधिकार संकल्पना असावी आणि ती कशी असावी, या दोन्हीही प्रश्नांची उत्तरं आपण तिथे मिळवलेली आहेत. म्हणजे मानवी अधिकारांच्या संरक्षणासाठी, त्याला प्रोत्साहन देण्यासाठी, त्याचे लाभ समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला मिळावे, यासाठी मानवी अधिकाराशी संबंधित ही मूल्य जी आहेत, ती महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असतात. आणि याच माध्यमातून मग व्यक्तीचं वर्तन देखील प्रभावित होतं. विविध मूल्य जी आहेत, ती व्यक्तींच्या विविध हितांना आणि परिणामांना एकत्रित करण्यासाठी सक्षम असतात. आणि व्यक्तीचं वर्तन, मूल्य यांचे आंतरसंबंध तिथे आपल्याला स्पष्ट होताना दिसतात. व्यक्ती स्वतःचं आयुष्य जगताना रोज त्या मूल्यांना स्वीकारत असतो आणि त्यांचं अनुसरण करत असतो. म्हणजे साहजिकच मनुष्य स्वतःचं आयुष्य जगत असताना या मूलभूत मूल्यांना महत्त्व देतो. मग ही मूलभूत मूल्य कोणते आहेत? तर जीवन सुरक्षा आहे,
स्वातंत्र्य आहे, सुख, दुःख, सफलता ही सर्व एक सर्वांसाठी समान स्वरूपाची असणारी मूल्य आहेत आणि या मूल्यांचा उद्देश काय आहे? तर सर्वांगीण विकास साध्य करणं. सर्वांसाठी समान असणारी मूल्य जर पालन करण्यात आली, तर त्या माध्यमातून दीर्घकाळासाठी आपण समाजातल्या सर्व वर्गांच्या प्रगतीसाठी, विकासासाठी शांत आणि सुरक्षित अशा समाजाची निर्मिती करू शकतो, जिथे मनुष्य स्वतःचा विकास साध्य करू शकेल. आणि याच अनुषंगाने मूलभूत मूल्यांची मांडणी जी आहे ती झालेली आहे. जे व्यक्ती या मूल्यांच्या माध्यमातून स्वतःचं ध्येय साध्य करतो आणि हे ध्येय साध्य करताना स्वतःच्या इच्छा अपेक्षांना आकार तो देत असतो. मग आता विद्वानांनी जी काही मूलभूत मूल्य सांगितलेली आहेत ती कोणती आहेत? तर पहिलं मूल्य त्याच्यामध्ये आहे आत्मविनाश. स्वतःला एक प्रोत्साहन देण्याचं काम जे आहे ते आत्मविनाशाच्या माध्यमातून होत असतं. व्यक्ती जो आहे तो स्वतःच्या विवेक बुद्धीचा वापर करून स्वतःच्या ध्येयाचा मार्ग निश्चित करतो आणि त्या मार्गाचा अवलंब करून तो स्वतःच्या भविष्याची सुनिश्चिती करत असतो. विनाश नसेल तर व्यक्ती स्वतःच्या निर्णय बुद्धीचा योग्य पद्धतीने वापरच करू शकणार नाही. तो स्वतःला प्रोत्साहन देऊ शकणार नाही आणि म्हणूनच उत्तेजना त्या दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण मूल्य आपल्याला दिसतं. मनुष्याचा स्वभाव जो आहे तो नाविन्यपूर्ण आणि आव्हानं यांना स्वीकारण्यासाठी नेहमीच तयार असतो. हे नाविन्यता किंवा ही जी आव्हानं आहे त्याने जर स्वीकारली तर तो आणखीन स्वतःला दर्जेदार बनवू शकतो, स्वतःसाठी आणखीन संधी उपलब्ध करून घेऊ शकतो आणि एव्हाना स्वतःला समाजामध्ये एक प्रभावी व्यक्ती म्हणून सुद्धा स्थापित करू शकतो. म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये ती उत्तेजना असणं गरजेचं आहे, की मला आयुष्यामध्ये काहीतरी साध्य करायचंच आहे. मला माझ्या आवडीनुसार किंवा माझ्या पात्रतेनुसार ती गोष्ट साध्य करायची आहे. तिसरं मूलभूत मूल्य याच्यामध्ये येतं सुखवाद. आता हे व्यक्तीचं अंतिम उद्दिष्ट आहे. व्यक्ती स्वतःच्या इच्छा, अपेक्षा यांच्या पूर्ततेसाठी जो काही झटतो आहे, स्पर्धा करतो आहे, संघर्ष करतो आहे, तर याचं अंतिम उद्दिष्ट काय आहे? सुखवाद. त्याला सुख प्राप्त करायचं आहे. शारीरिक सुख आणि मानसिक सुख या दोन्हीही सुखांसाठी व्यक्ती झटत असतो. मग या सुखप्राप्तीसाठी आणि आपल्या ज्ञानेंद्रियांना आत्मसंतुष्ट करण्याच्या अनुषंगाने हे मूल्य प्रत्येक व्यक्तीसाठी आवश्यक मानलं जातं. पुढचं मूलभूत मूल्य त्याच्यामध्ये येतं संपादन. प्रत्येक व्यक्ती समाजामध्ये जी काही त्याची परिस्थिती असेल, वेळ असेल किंवा जी काही संसाधनं उपलब्ध असतील, त्याच्या आधारावर स्वतःला सक्षम बनवत असतो. स्वतःच्या क्षमता प्राप्त करत असतो. आणि या क्षमता प्राप्त करताना तो स्वतःला एक प्रकारे स्थापित करत असतो. समाजाच्या मानकानुसार ठरत असतं, की तुमचा सामाजिक दर्जा काय आहे, आर्थिक दर्जा काय आहे आणि जो काही प्रतिभाशाली दर्जा असेल, तो प्राप्त करण्यासाठी व्यक्ती प्रयत्न करत असतो. म्हणजे समाजात व्यक्ती जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत स्वतःसाठी सतत काही ना काही संपादन करण्याचा प्रयत्न करणं अपेक्षित आहे किंवा एव्हाना तो करतच असतो. त्यानंतर सत्ता प्राप्ती हा सुद्धा व्यक्ती जीवनाचा एक भाग आहे. समाजामध्ये प्रभावी व्यक्ती समाजाला प्रभावित करत असते. मग ती प्रभावित व्यक्ती मी का असू नये? म्हणजे सत्ता प्रस्थापित केल्यानंतर किंवा सत्ता संपादन केल्यानंतर तुमचा प्रभाव निर्माण होतो, तुम्हाला प्रतिष्ठा प्राप्त होते आणि जनता व संसाधन याच्यावर तुम्हाला नियंत्रण प्रस्थापित करता येतं आणि म्हणूनच एक मूलभूत मूल्य म्हणून सत्ता सुद्धा महत्त्वपूर्ण मानली जाते. पुढच्या मूलभूत मूल्य आहे सुरक्षा. आता सुरक्षेचा अर्थ असा नाही, की तुम्हाला प्रत्येक वेळी कायदा किंवा पोलीस किंवा लष्कर यांच्या माध्यमातून ती सुरक्षा प्राप्त होईल. मूलभूत मूल्यांच्या अनुषंगाने सुरक्षा म्हणजे काय? तर जिथे लोक सामंजस्यपूर्ण संबंध प्रस्थापित करतात आणि त्यामुळे आसपासच्या लोकांसाठी सुद्धा सुरक्षेचं वातावरण निर्माण होतं. बस असेल, रेल्वे असेल, या ठिकाणी आपण गर्दीच्या स्वरूपामध्ये प्रवास करतो. आणि हा प्रवास करताना मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी एक विश्वास असतो, की आसपासची लोकं माझ्यासाठी सुरक्षित आहे. आसपासचं वातावरण माझ्यासाठी सुरक्षित आहे. आणि हे केव्हा वाटतं? जेव्हा आसपासच्या लोकांवर आपला एक विश्वास निर्माण होतो. म्हणजे सुरक्षा प्रस्थापित करण्यासाठी कायदा, पोलीस किंवा लष्कर या यंत्रणेपेक्षा लोकांमध्ये जितकं सामंजस्य असेल, तितकं सुरक्षित वातावरण जे आहे ते निर्माण होऊ शकतं. पुढचं मूलभूत मूल्य आहे अनुरूपता आणि जुळवून घेणं. आता ह्या सगळ्या गोष्टी साध्य करायचं असेल, तर ज्या समाजात आपण राहतोय, ते अनुरूपता असणं गरजेचं आहे. जुळवून घेणं गरजेचं आहे. जर आपण जुळवून घेतलं, तर संघर्षाची स्थिती कमी होईल आणि संघर्ष कमी असला, तर नकळतच आपण स्वतःसाठी विकासाच्या अनेक संधी ज्या आहेत, त्या साध्य करू शकतो. त्यानंतर पुढचं मूलभूत मूल्य येतं परंपरा. प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत आपण स्वतःसाठी जो काही प्रदीर्घ
आपण विकास साध्य केलेला आहे. या विकासाच्या माध्यमामध्ये आपल्या आत्तापर्यंतच्या प्रथा, रूढी आणि रीती यांचा आपण जे काही अवलंब केलेला आहे किंवा ज्यांचं आपण जे काही पालन केलेलं आहे, त्या गोष्टी आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे परंपरेच्या अनुषंगाने सुद्धा मूलभूत मूल्य आपल्या जीवनाला खूप प्रभावित करत असतात. धर्म म्हटला तर जो शांततेला, सुरक्षेला स्थान देतो. ज्ञानाच्या नाविन्यतेला आणि त्यासोबतच मानवी जीवनासाठी जी काही विकासाची स्थिती आपण निर्माण करू शकतो, याला सुद्धा धर्म प्राधान्य देत असतो. धर्माचा प्रचार करताना किंवा त्याचा स्वीकार करताना जो काही लाभ होतो, तो सर्वांनाच मिळतो आणि त्याच्यामुळे धर्माकडे एक व्यक्तिगत बाब म्हणून जेव्हा आपण बघतो, तर मुळातच तुम्हाला नैतिकतेची शिकवण मिळते, तुम्हाला चांगुलपणाची शिकवण मिळते, तुम्हाला पाप-पुण्याच्या एक भीतीपोटी का असेना, आपण चांगल्या गोष्टी करण्यासाठी प्रवृत्त होत असतो. त्याच्यामुळे धर्म सुद्धा एक मूलभूत मूल्य आहे. जसं तुम्ही महात्मा गांधीजींच्या विचारांमध्ये बघाल, तर त्यांनी राजकारण आणि धर्म यांची सांगड घातलेली आहे. मग ते धर्म म्हणजे त्यांना असं विशिष्ट स्वरूपाचा धर्म तिथे सांगायचा नाही. तर धर्म राजकारणाशी जोडला म्हणजे राजकीय राजकीय व्यक्तींनी कशा पद्धतीने समाजाला वाहून घेतलं पाहिजे, समाजाशी बांधिलकी ठेवली पाहिजे, चांगुलपणाने किंवा नैतिकतेने कार्य केलं पाहिजे, या अनुषंगाने धर्म एक मूलभूत मूल्य म्हणून आपण इथे बघत आहोत. पुढे परोपकाराची भावना असणं गरजेचं आहे. परोपकार कल्याण गुणांना वाव देतो, कल्याण हिताला वाव देतो आणि लोकांचं हे कल्याण साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून व्यक्ती-व्यक्तींमध्ये संवाद साधणं, सहकार्य प्रस्थापित करणं या दृष्टिकोनातनं महत्त्वपूर्ण आहे. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे सर्वहितवाद. या सर्व मूलभूत मूल्यांच्या माध्यमातून आपल्याला समजूतदारपणा, सर्वहितवाद, त्याच्यानंतर सहिष्णुता, कृतज्ञता यासारख्या मूल्यांना महत्त्व द्यायचंय. लोकांचा विकास साध्य करायचा असेल, तर ही मूल्य आत्मसात करणं गरजेचं आहे आणि तरच आपण मानवी हक्काच्या दृष्टिकोनातनं जी काही आपली उद्दिष्ट आहे, ती साध्य करू शकतो. पण सुरुवातीला आपल्या मूल्यांचा पाया जो आहे, तो तितका मजबूत आणि सक्षम असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने ही मानवी मूल्य जी आहेत, ती मानवी अधिकारांच्या घटकांपैकीच एक महत्त्वपूर्ण असा घटक आहे. आज आपण जे काही शिकलो, त्याच्यामध्ये तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी मी स्वाध्याय देत आहे. हा स्वाध्याय म्हणजे पहिला भाग आहे, की समाजातील विविध मूल्य तुम्हाला विषद करायचे आहेत. दुसरं, समाजातील मूलभूत मानवी मूल्य सांगून मानवी मूल्यांचं महत्त्व स्पष्ट करायचं आहे. आज आपण जे काही शिकलो, त्याच्यामध्ये आपण सारांश स्वरूपामध्ये ते जाणून घेऊया. मानवी मूल्य जी आहेत, ती सामाजिक संबंधांमध्ये निर्माण होत असतात. सामाजिक व्यवस्थेला जशी ती प्रभावित करतात, त्याच पद्धतीने व्यक्ती जीवनाला सुद्धा ते प्रभावित करतात. मानवी विकासासाठी मानवी जीवनातील किंवा व्यक्तीच्या ज्या काही सुप्त अशा क्षमता आहेत, त्या अभिव्यक्त होणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच मानवी मूल्य हे सामाजिक मूल्यांपेक्षा वेगळे, वरचढ आणि व्यापक आहे. पण आता इथे त्रुटी अशी आहे, की मानवी मूल्य व्यक्तीला मार्गदर्शन करू शकत नाही, की त्यांनी कोणती कृती करावी. ते नैतिक आहे, अनैतिक आहे, चांगले आहे, वाईट आहे, हे व्यक्ती स्वतःच्या अनुभवाने, स्वतःच्या अनुसरणाने ठरवत असते. दुसरं की समाजाचा एक सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनातून मानवी मूल्य महत्वाची आहेत आणि या मूल्यांचा जर एक नैतिकतेच्या कसोटीवर त्याचं आपण आत्मसात केल्या किंवा त्यांचं आपण पालन केलं, तर नकळत समाजामध्ये ज्या काही समस्या आहेत, त्या समस्या आपण सोडवू शकतो. म्हणजे इतकी त्यांची ताकद आहे किंवा इतक्या त्या सक्षम आहे. कल्याणकारी वातावरण सक्षम करण्यासाठी सुद्धा मानवी मूल्य महत्वाचे आहेत आणि या मानवी मूल्यांच्या माध्यमातूनच शांतता आणि सुसंवाद जे आहेत ते निर्माण होत असतात. म्हणजे ज्या पद्धतीने मानवी मूल्य हे मानवी अधिकाराच्या दृष्टिकोनातून संतुलित असणं आवश्यक आहे, त्याच पद्धतीने मानवी अधिकार सुद्धा मानवी मूल्यांसाठी आवश्यक आहे. मानवी अधिकार हे मूल्य प्रस्थापित करण्यासाठीच फक्त मदत करत नाही, तर जो समाज किंवा जी लोक किंवा जे राष्ट्र आहे, जिथे भेदभावाची स्थिती आहे, अशा भेदभावाला दूर सारून आपल्याला एक सक्षम, शांत आणि सुव्यवस्थित समाज निर्माण करण्यासाठी सुद्धा मदत करत असतात. आणि त्याच अनुषंगाने सुरुवातीला मानवी मूल्यांचा अभ्यास आपल्याला इथे मानवी अधिकारामध्ये करायचा आहे. कारण मानवी मूल्यांचं महत्त्व किंवा मानवी मूल्य जर आपण व्यवस्थितरित्या समजून घेऊ शकलो, तरच पुढे जाऊन मानवी अधिकार नेमके आपल्यासाठी किती आवश्यक आहे आणि आपण जेव्हा हक्कांची अंमलबजावणी करतो, त्यावेळी समोरचा संपूर्ण समाज हा आपल्यासाठी कर्तव्य भूमिकेमध्ये असणं फार गरजेचं आहे. की मी जर माझे हक्क राबवतो आहे आणि समोरची व्यक्ती जर मला विरोध करायला लागली, तर मला ती गोष्ट साध्य करणं कठीण होऊन बसेल. पण
समाज जर कर्तव्याच्या भूमिकेत आला, तर मला माझ्या त्या उद्दिष्टांना साध्य करण्यामध्ये आणखीनच प्रोत्साहन मिळेल. म्हणजे साहजिकच जेव्हा हक्क आणि कर्तव्याच्या भूमिकेकडे आपण बघतो, तेव्हा मानवी मूल्य हे आपल्यासाठी आवश्यक होऊन बसतात. अशा पद्धतीने मानवी मूल्य हे आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. पुढच्या व्याख्यानामध्ये किंवा पुढच्या सत्रात आपण खालील मुद्द्यांचा आढावा घेणार आहोत. पहिला मुद्दा आहे, मानवी मूल्यांच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण असा मुद्दा म्हणजे प्रतिष्ठा. आता प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने आणि प्रतिष्ठेने जगण्याचा अधिकार आहे. तिला तिच्या अधिकाराला उपभोगता आलं पाहिजे आणि त्यासाठी समाजामध्ये ती उपलब्धता किंवा ते वातावरण असणं फार गरजेचं आहे आणि म्हणूनच प्रतिष्ठा एक मानवी मूल्य म्हणून व्यक्तीसाठी किती गरजेचं आहे, ते आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. अशा स्वरूपामध्ये आणखीन दुसरं मूल्य तिथे आपण बघणार आहोत, ते म्हणजे स्वातंत्र्य. तसं निसर्गावस्थेपासून समाज व्यवस्थेतला आपला जो काही प्रवास झालेला आहे, त्याच्यामध्ये आपलं जीवन स्वातंत्र्य केंद्रित होतं. पण तरीसुद्धा अशा काही समाज व्यवस्था निर्माण झाल्या, की त्याच्यामध्ये भेदभाव, विषमता किंवा एक प्रकारे विशिष्ट जातीला, धर्माला दुय्यम दर्जा देऊन त्यांचे हक्क नाकारले गेले. आणि त्यामुळे त्यांना स्वातंत्र्याचा योग्य उपभोग घेता आला नाही. आता ही त्यावेळची जशी परिस्थिती होती, तीच परिस्थिती आज आधुनिक काळामध्ये काही ठिकाणी आपल्याला आजही बघायला मिळते. मग आपल्याला व्यक्तिगत पातळीवर, सामाजिक पातळीवर स्वातंत्र्याचं महत्त्व काय आहे किंवा त्याची आपल्या व्यक्तिविकासासाठी काय भूमिका आहे, ते आपल्याला पुढच्या सत्रामध्ये जाणून घ्यायचं आहे. धन्यवाद.